गेल्या 3 महिन्यांपासून घंटागाडीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पगार मिळत नसल्याच्या कारणावरून घंटागाडी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. त्याचा परिणाम सोलापूर शहराच्या स्वच्छतेवर होत आहे. ठिकठिकाणी कचरा साचल्याचे चित्र आहे. 3 दिवसांपासून शहरात गल्लीबोळात घंटागाड्या दिसत नसल्याने स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मक्तेदाराने घंटागाडी कर्मचाऱ्यांना 3 महिन्यांपासून पगार दिला नसल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे महापालिकेकडूनच मक्तेदाराला बिल उशिरा मिळत असल्याने हा सर्व परिणाम असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या सर्व प्रकारावर घंटागाडी कर्मचाऱ्यांनी काय म्हटलं आहे पहा. आम्ही घंटागाडी कर्मचारी आज दुसरा दिवस आहे संपाचे, तरी पण आम्हाला कोणी ठेकेदार इकडे येऊन विचारत नाही, कोणी नाही. आणि आम्हाला दर वर्षाला तर 4दा पगार भेटायला असं वाटायला आम्ही वार्डात एवढं काम करतो, जी जाण तोडून आणि कुत्रं उचला, डुकरं उचला, जनावर उचला, सर्व उचलतो, तरी पण आम्हाला पगार नाही. आणि पगार विचारलं तर कामाला येऊ नका, नाहीतर कुठेतरी प्रायव्हेट काम करा म्हणताय. तरी पण आमचं सण गेलं, रक्षाबंधन झालं, तरी पण आम्हाला पगार नाही. पण आजच्या दुसरा दिवस आहे, तरी पण आमचे कामगार कामावर येऊन उपस्थित उभा राहिले आहेत. तरी पण आमचं ठेकेदार येऊन आम्हाला विचारत नाही, काय नाही, की तुमचा पगारचा मुद्दा काहीच मांडी नाही, कोणी पण नाही. तरी पण आम्ही इकडे उभं राहून पगारसाठी जे मुद्दा मांडलोय, पण ते विषय ठेकेदार कोणी नाही आणि त्यांच्याकडे जाई नाही पण हे सर्व विषय. आणि मेन आमच्या वार्डात आम्ही काम करतो, लोक आम्हाला दादागिरी करतात वार्डात पण, की महापालिका टॅक्स कापताय महिन्याला 800, खाली उतरून घे कचरा, घरात येऊन घे कचरा. आम्ही तरी पण एवढं सहानुभूती करतो, तरी पण आम्हाला पगार नाही वेळेवर. तुमच्या सोबत ठेकेदाराचं नाव काय? आता ठेकेदार म्हणजे चार ठेकेदारचं नाव सांगायला तिथे, पप्पू मानवे, अतिक पटेल आणि नाशिकवाला कोणी आहे, आणि एक घोडके साहेब, काशीनाथ राठोड, हे सर्व आहे म्हण. पण त्यांनी आमची अपेक्षा काय, पीएफ नाही 8 महिन्यापासून, ESI नाही. आज आमचं कामगार एक डे नाईट काम करतोय, त्यांनी त्याचं वडील आता अश्विनीमध्ये आहे, त्यांना आता पैसे 1 रुपये नाही. आता त्यांनी कुठनं आणायचं, कर्जवाला पण आम्हाला कर्ज देई नाही. काय करायचं आम्ही? ठेकेदार आला नाही काय आतापर्यंत? ठेकेदार आतापर्यंत आलंच नाही, आमच्याकडे बोलणं झालंच नाही. आलंच नाही, आतापर्यंत विचारलंच नाही.